मंडळी. डीजेच्या बीटवर गावरान गाण्याचा तडका देणाऱ्या साजन विशाल सोबत मी प्राजक्ता तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, ज्यांच्या हलगीवर संपूर्ण महाराष्ट्र डोलतोय, ज्यांची गाणी ऐकून सगळ्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या डीजेंवर ज्यांच्या सुरांची हुकूमत आहे, असे महाराष्ट्राचे लाडके गायक साजन विशाल आज आपल्याला भेटायला आलेले आहेत. तुम्हा दोघांचंही हास्य जत्रेच्या मंचावर मनापासून स्वागत. तुम्हा दोघांनाही मी आसनस्थ होण्याची विनंती करते. थँक्यू. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया खळी नसलेल्या गालावर सुद्धा हसून हसून खळी पाडणाऱ्या आपल्या सगळ्या हास्य जादूगारांचं. त्याच बरोबरीनं स्वागत करूया ह्यांच्या जादूचं भरभरून कौतुक करणाऱ्या जादुई नजरेच्या दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड अँड ब्युटिफुल जुजबी देवी, अर्थात रावस, अर्थात सई तावडकर. मंडळी, साजन विशाल यांच्या धमाल गाण्यांच्या मेजवानी बरोबरच या आठवड्यात नेहमीप्रमाणे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे स्क्रॅच अँड विनचा थरार. चला तर मग बघूया कोणाच्या झोळीत पडतंय लाफ्टरचं दान आणि नशीब त्यांच्यावर होतंय का मेहरबान. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, सलीम आणि अकबर या मंचावर बरेचदा येऊन दंगा घालून गेलेत, पण आज इथे त्यांच्याबरोबर अनारकली सुद्धा येणार आहे. बघूया तिचं काय म्हणणं आहे. आपली चविष्ट अशी फालतुगिरीची मेजवानी तुमच्या समोर घेऊन येतात रत्नागिरीची दोन रत्न प्रथमेश आणि श्रमेश आणि अनारकलीच्या खास भूमिकेत स्वीट कॉमेडी करणारी क्यूट गर्ल रसिका वेंगुर्लेकर. बास. नमस्कार नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नवीन नाव आहे रावस ए अकबरा. साजन विशाल, तुम्हाला माझा दरबार आवडला असेल, आवडलाच पाहिजे. व्यवस्थाच तशी केले. समोर रेड वाईन, बाजूला विस्की, गढुळाचं पाणी, यांचा नेहमीच काहीतरी झोल होतो. मी म्हणतो दरबाराकडेच आलेलं बरं. दरबार हर बार की तरह शांत दिसतो, निवांत दिसतो. याचा अर्थ पेन ड्राईव्ह मधून लीक झालेला डाटा अजून डिस्प्लेवर आलेला दिसत नाहीये. झाले बापाच्या नावाचे किडे वळवळून झाले. बोल आता दादोस. आज मनातलं बोलूनच टाकतो. टाक काय ते एकदाच. सई, खरं सांगू मनातलं माझ्या, मला तुला प्रेमाच्या क्षितिजाकडे न्यावंसं वाटतंय. असू दे माझ्या नशिबात काटेरी टोचणं, पण तुला गुलाब द्यावंसं वाटतंय. बापरे, बापाच्या आयटमवर लक्ष. गुलाब हृदयाजवळ ठेवलं आणि तुला सुद्धा. आता हा डावीकडे वळेल. प्राजक्ता, मला तुला आज मनातलं सांगावंसं वाटतंय आणि प्रेमाच्या क्षितिजाकडे न्यावंसं वाटतंय. अरे, क्षितिजाकडे काही ट्रिपल सीट जाणार आहेस का? हा? इकडे ये, इकडे ये. हा? हे जे आल्या आल्या प्रेमाच्या नावानं हळदी कुंकू घालतोस ना, ते बंद कर. केलं फालतूगिरी बंद कर. अरे, कधीतरी तो कुंकवाचा करंडा फुटेल. हे पहा जिल्हे सुवासिनी. जिल्हे सुवासिनी नाही ते रे, जिल्हे सुबानी आहे सलीम. वायफळ बडबड बंद कर आणि मुद्द्याचं बोल. आज मी मुद्द्याचं बोलणारच नाहीये. बापरे, कारण मी मुद्दा सोबतच आणलाय. म्हणजे ओ, येत आहे पेशे खिदमत है
कोहिनूर माझा हरवलेला सूर आणि आपल्या सगळ्यांची नूराची नूर येत आहे आयटम तडका तडका आहे बाम कोण हाय कोण हा हिरवा करकोचा हे पहा साबुदाणा साबुदाणा नाहीये ते वसाड्या चहा पण आहे नीट बोल अर्ज करते कोणची म्हटलं लेफ्ट साइडला माझा आयटम बोलला हो अर्ज करते हैं यूं तो शमा पे परवाने जलते हैं वा 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 यूं तो शमा पे परवाने जलते हैं अकबरे सासुरे इस हुस्न को अनारकली कहते हैं वाह 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 अनारखडी जिचं नाव ऐकायला पण मला कंटाळा येतो तिला तू माझ्या समोर घेऊन आला सलीम दादस मला वाटलं तुम्हाला तिचं नृत्याविष्कार पदन्यास म्हणजे डान्स आवडेल डान्स आता ती तव्यावर पॉपकॉर्न सारखी फडफडली त्याला तू डान्स म्हणतो सलीम ज्या मुलीला नाचता येत नाही तिच्याशी तू लग्न करणार आहेस पण तिला वाचता येतं आणि हल्ली देश वाचवायला वाचणाऱ्यांचीच गरज आहे आणि सलीम कुणीतरी म्हटलेलंच आहे वाचाल तर पोचाल बघ तुझ्या सामाजिक भानाची तिरडी उचलला न बघ तिने अगं मुली ते वाचाल तर वाचाल आहे कळलं तरी पण मी तुला विचारतो तू काय वाचलंयस खूप काही पाराखडी जोडाक्षर मुळाक्षर सगळं वाचलंय अच्छा म्हणजे तुझं शिक्षण आणि तुझं वजन केजी पर्यंत झालंय तर हो सलीम बघतोय ना ही अवदसा काय पाहिलंस तू हिच्यात मी हिच्यात पाहिलं हिचं टॅलेंट तिरडी उचलायचं नाही माझं नाव घ्यायचं अरे बापरे ती माझं नाव अशा प्रकारे घेते की ते बघून तुम्ही पण एकदम विरघळून जा झाली पाठीवर एम्ब्रॉयडरी काढून झाली बोल आता मुद्द्याचं बोल अनारकली घे ग नाव अर्ज किया है अच्छित गच्ची अरे काय अरे काय अरे गच्चीत येतील माझ्या हे सगळे हा. आणि मला जाब विचारतील हा अग नाव जे दारात घेतात हे तू घेतेस त्याने सगळं दाराशी येईल साधा सोपा उखाणा घे ना अच्छा खाना मग सलीम तसे सांगा ना ओ माय गॉड कविता स्पॉन्टिनियस कर आता ती उद्ध्वस्त तर खाना अर्ज किया है लाखात निवडलाय मी माझा एक साथिया लाखात निवडलाय मी माझा एक साथिया कधीतरी वेडेपणा करतो कारण तो एक नंबरचा खुफिया नाही ग सुफिया नाही ग मग काय तो शब्द मी काय म्हणतो ही नावाची वसाडेगिरी आपण थांबवूया पाहूया त्यांना राग येईल ओ माय गॉड नो प्रॉब्लेम ससुरजी कसं वाटलं माझं हा उखाणा मी म्हणतो आधी तुम्ही उखाण्यापर्यंत गेलातच कसे गाडी दाखवलीस तर कानपाट फोडेन सली मी तुमच्या लग्नाला विरोध करतोय माझी परमिशन नाही हे बघा मोगली आहे टार्झन मोगली टार्झन कुठून आणलंस तू सली मला सांग काय ते अगं ते सुजले बदाम आहे सुजले बदाम करा साबुदाण्याची खिचडी करायला टाका मला अरे ते मुगले आझम आहे मुगले आझम ते काही असेल पण मला तुमची सून म्हणून घ्या आमच्या लग्नाला नकार देऊ नका मुली तुमच्या लग्नात देण्यासारखं तेवढंच आहे म्हणून मी नकार देतोय तुला कळतंय का काय बोलताय तुम्ही दादूस आम्ही लग्नासाठी तयार आहोत सज्ज आहोत ही पहा आमच्या लग्नाची तपरिका 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 पत्रिका पत्रिका हे बरोबर आहे सॉरी भावनेच्या भरात गेलो बरं झालं चुरळी करूनच आणली म्हणजे उघडून पहा बाप रे डोळ्यात भरते ना भरण्यासारखीच आहे हे
काय लिहिलंय सलीम, अकबर अप्रसन्न. आणि इथे सुद्धा तुझ्या कलेचा दुष्काळ थुकलेला दिसतोय. काय लिहिलंयस हे? ती माझी कविता आहे. तुझ्या अपशकुनी थोबाडानेच वाचती. कोण है वहा? इर्षाद इर्षाद. अच्छा इर्षाद है. ए, ते बोलतात त्याच्यानंतर. कोण है वहा? ध्यान से सुनो. चुलीत टाकलेत लाकडं आणि त्याच्यावर भाजलाय कोलीम. वा वा. कोलीम म्हणजे छोटी कोळंबी. चुलीत टाकलेत लाकडं आणि त्याच्यावर भाजलाय कोलीम. जगात फक्त एकच जोडी, अनारकली आणि सलीम. बाप रे. बाप रेच आहे. 12 दिवसाच्या विचारानंतर ही मला सुचली आहे. दिसते ती कविता 12चीच झालेली आहे. माझ्या कवितेला नाव ठेवू नका तुम्ही. माझं पुढचं प्लॅनिंग ऐका. काय? मी लग्नानंतर हनीमून साठी आउट ऑफ जाणार आहे. म्हणजे लायकीच्या बाहेर? नाही, आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ पृथ्वी जाणार आहे. बापरे. मी लग्नानंतर हनीमून साठी शनीवर जाणार आहे. त्याला 7.5 लावायला? नाही, मी शनीवर जाणार आणि अनारकलीला शनीची कडी दाखवणार. सलीम फक्त शनीची कडीच दाखवणार? शनीने कडी उघडली तर अख्खा शनी पण दाखवणार. तुम्हाला शनी काय बांगडीवाला वाटला वरती बसलेला? कडी बांगडी बघताय ती वसाड्यानो. हे बघा विशाल साजन. विशाल साजन ते सोप्यावर बसलेत, तू माझ्या उरावर कशाला बसतोय? मी मुघले आजम आहे, लक्षात घे. अरे तुम्ही आयुष्य म्हणजे काय? तुमच्यासाठी आयुष्य काय वाटलं तुम्हाला? आयुष्य म्हणजे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. अशी सनई चौघड्यावर लात मारीन ना तुझ्या, सगळे पोहे बाहेर पडतील. आला मोठा शाना. अरे ज्या मुलीला संसार काय असतो हे कळत नाही, त्याच्याशी तू लग्न करतोय सलीम. अरे तुमच्या मते संसार म्हणजे काय? मला माहितीये संसार म्हणजे काय ते. काय? अर्ज किया है. करा आता, सगळ्यांनी केलाच पाहिजे. 17 तारखेला काम काय, एक तर निघून पण गेले. अर्ज किया है. संसार तो एक जरिया है एक दूसरे को समझने का. वा वा. संसार तो एक जरिया है एक दूसरे को समझने का. सुबह को अंडा बुर्जी, रात को दाल भात खा के सोने का. वाव सलीम, किती स्पॉन्टेनियस. अनारखडी, तू जरा 5 मिनिटं सोफ्यावर जाशील का? का? ह्याच्या डाळीला फोडणी देईन म्हणतो. अरे काय बोलतोयस काय तू सलीम? हा, मी जे काय बोलतोय ते बरोबरच बोलतोय. सल्तनत सफरचंद. सफरचंद आग लागली त्या फळांच्या टोपलीला. सफरचंद नाही, याच्यात खावीत आहे. हे बघा जिल्हे एसएससी यांना माफ करा. अगं बालवाडी नापास मुली, जिल्हे एसएससी कुठल्या उकिरड्यावर उचलून आणलास तू? सलीम तिला तुम्ही काही बोलू नका, का? कारण ती आपल्या घराण्याची कमिंग सून आहे. मी हिला सुन म्हणत नाही. जा. दादूस, ती आपल्या घरात आली तर आपल्या घरातलं वातावरण हास्य जत्रेसारखं होईल. हसत खेळत. आणि मध्ये तिने तुला गॅप दिल्यावर काय करशील? मग मी उत्तर शोधेन. कारण असं म्हणतात, उत्तर शोधलं की जगणं बदलतं. वाक्य चांगलं आहे, पण त्यांचं कितीही प्रमोशन केलंस तरी ते आपल्याला गेटवर सुद्धा उभं करणार नाही. कारण त्यांचं वेगळं आणि आपलं वेगळं आहे. पण मला एक माहिती आहे, काय? हिच्या बरोबर संसार करताना मी बिझनेस करीन. ओ, कुठल्या बिझनेसची सुपारी घेतली तुम्ही दोघांनी? मी विटा बनवणार. अच्छा, वीट भट्टीचा बिझनेस करणार. बापरे. आम्ही मोठमोठे एम्पायर बांधणार. एम्पायरचं जाऊ दे, बारक काय बांधलेस ते सांग अगोदर. ज्याप्रमाणे शहाजहानने त्यांच्या पत्नीसाठी ताजमहल बनवला, त्याप्रमाणे मी पण माझ्या बापासाठी काहीतरी बनवलंय. बापरे, काय भयंकर बनवलंयस तू. तुमची कबर. जिवंत बापाची कबर बनवलीस. लाज लज्जा शरम काय चपाती बरोबर खाल्ली सकाळी? खरा आनंद पुढे आहे. म्हणजे काय? कबरचं अर्ध बांधकाम झालंय. आता तुम्ही फक्त जाऊन झोपायचं, मग वरती आम्ही आमच्या प्रेमाच्या विटा लावणार. तुम्ही मला पूर्ण, त्याच्यापेक्षा माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. काय? जिच्या नादाला लागून तू माझी कबर खणलेस, आपण तिलाच त्याच्यात कोंबलं तर? म्हणजे
सिपाहियों, अनारकली को उस कब्र में चुनवा दो. सलीम बचाओ. नहीं. हे करण्यापेक्षा पळालीस तर बरं होईल. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. क्या बात है, एकदम कडक परफॉर्मन्स. सई, तुला कसा वाटलाय परफॉर्मन्स? मी माझ्या सांगलीकडच्या स्टाईलनी दाद देऊ इच्छिते. एकतर खूप सुरेख लिहिला होता आणि तो खूप सुरेख सादर केलात आणि तू आल्यामुळे 4 चान लागले परफॉर्मन्सला. खूप मजा आली आणि आज तुम्ही कल्ला केलात. द मोमेंट तुम्ही स्टेजवर आलात त्या मोमेंटपासून शेवटपर्यंत तुम्ही दंगा घातलेला आहेत आज. आणि तुम्ही जेव्हा दंगा घालता तेव्हा मला खूप आनंद होतो. त्यामुळे आज मी खूप खुश आहे. मस्त, अमेझिंग, चक्कीत जाळ परफॉर्मन्स. नक्कीच जा परफॉर्मन्स. साजन, विशाल, तुम्हाला हे आमचं त्रिकूट कसं वाटलंय? सलीम, अनारकली आणि अकबर. आणि डेफिनेटली इतका भारी परफॉर्मन्स झालाय. मला वाटतं म्युझिकल दाद देण्याशिवाय तुम्हालाही काही पर्याय नाही. हास्य जत्रेचे अकबर, सलीम, अनारकली, त्यांच्या कॉमेडीने खुलली ही रसिकांची कळी. हास्य जत्रेचे अकबर, सलीम, अनारकली. वा वा, बहुत खूप. साजनदा. अर्ज किया है आहा, इरशाद. अनारकली के रूप की अकबर के महल में एक मशाल है. चिंता मत करो सलीम, तुम्हारी शादी हम करा देंगे क्योंकि यहाँ पे बैठे हुए साजन विशाल है. वा वा, क्या बात है. फार सुंदर, झकास, एकदम कडक, जलवा. धन्यवाद. सुपर, खूप हसवलं. थँक्यू. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत गौरव आणि वनिता. त्यापैकी कोणाला तरी लॉटरी लागली आहे. बघूया नेमकी कोणाला लॉटरी लागली आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांचं. अरे साहेब, काय शोधते आहे तुम्ही? अरे साहेब, सांगाल तर कळेल ना. काय हरपला आहे तुमचा? कॉन्फिडन्स हरपला आहे का साहेब? अरे साहेब, सांगा ना काय हरपला आहे? हाय दय्या, हे पुढचे डायलॉगच विसरले आहे. आमिर बाजू मजाक भूल अरे गए. जरा गप्प बस ना. हे तू तुझं काम कर ना, मी माझा शोध चालू ठेवतो. देखो, आता समता समता शोधायला लागला आहे हा माणूस. बरं, आता शोधतच आहे तर उत्तर शोध. का? उत्तर सापडलं की जगणं बदलतं. देखे नाही का नागराज मंजुलेजी का ऍड? कोण होणार करोडपती येते आहे ना साहेब. तू जरा गप्प बस ना यार. मी माझं तिकीट शोधतोय. कोणचं तिकीट? इकडे. हा. मी काल लॉटरीचं तिकीट काढलं हा. होतं. ते तिकीट मला सापडत नाहीये. तू कुठं पाहिलंयस का ते सांग मला. हे पहिलाच विचारला होता तेव्हा सांगितलं असतं तर मी अरे देऊन यार. नसं टाकलं का? माझ्याकडेच आहे साहेब. तुझ्याकडे तिकीट? हो. तुझ्याकडे कसं काय आलं? ते काल साफसफाई करताना तुमची अशी पेंट झटकली हा. तर वेट लाऊडच्या 12 रुपयाचा चेक होता आणि हे तिकीट पडलं हा, होतं. हा, कळलं नाही नाही ते मी- नाही नाही हा कळलं ना. वेट क्लाउडचा चेक होता, कळलं. 12 रुपये सांगायची गरज आहे का? नाही, ते मला मिळाले तर मी एकदम हुशारच आहे. मी तर ठेवूनच घेतलं. बरं ठेवून घेतला, पण मला माझं तिकीट हा, माझं तिकीट एलो तुमच्या तिकीट हे आण. हे 2 तिकीट कसे काय आले तुझ्याकडे? ते मी पण काढले होते माझ्यासाठी. मी ठेवूनच घेतलं. मग आता मला सांग ना, ह्यातलं माझं कोणतं तुझं कोणतं मला कसं कळणार ना? हमरा ध्यान में नहीं रखा है अलग अलग रखने का. साहेब, एक काम करा. हा. हे जो आपले तिकीट आहे ना, दोन्ही एकच कंपनीचे ठीक आहे. आहे. तुम्हाला जो पाहिजे ना तो ठेवून घ्या. अरे पाहिजे म्हणजे कसं घेणार मी? काल मी देवाचं नाव घेऊन तिकीट काढलंय. हा, मग आता जा देवाच्या घरी आणि त्याला विचारून या कोणतं तिकीट नाही पाहिजे. नाही 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 काढतो. सांगते आहे तुम्हाला पाहिजे ते घ्या. आता ऐकतच नाही माणूस. घ्या. हा, घेतो, हा. कोणतं पाहिजे? हे माझं तिकीट हा. आहे. चल पेपर दे चल. हा, चालेल. हे माझं. हा पेपर दे. ओके, चलो. इलो साहेब. चेक करा. लॉटरी अरे साहेब, हे काय? हे लॉटरी लागणार आहे ना. तयारी 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 करायला नको का? G J 3 5
35161690. हे म्हणे मी मरतो का काय? अगं म्हणे मला लॉटरी लागली, मला 10 लाखाची लॉटरी लागली, मला 10 लाखाची लॉटरी लागली, मी मरतो. लॉटरी लागली आहे तुम्हाला. मरतो काय मी? थांबा, मरू नका साहेब. अरे, हळूहळू. साहेब 10 10 लाख लाख. तुम्हाला तर आधी कळलं पण नसेल ना 10 लाख म्हणजे किती ते असं. माझ्या पण एकदा चेक करून तुझं द्या पण ना, check तुमचे करायचं? हात एकदम लकीचा आहे करतो एकदम. माझा हात लकी आहे की नाही? चेक कर ना. कुठे गेलं? 35161690. हे म्हणे तुला पण 10 लाखाची लॉटरी लागली. ओ मोरे माई, ए चाल. मजा. लागली लॉटरी. साहेब केवढा लकी आहे तुम्ही. आपण लक्की आहे ना, म्हणून तर लोक जळतात आपल्यावरती. साहेब. हा एक मिनिट साहेब, काय? आपल्याला दोघांना पण एकाच वेळेला लॉटरी कशी लागू शकते? अरे लागू शकते त्यात काय? नाही साहेब, तुम्ही नंबर चेक करा. नंबर चेक करा. हा, कसं काय नंबर चेक करा? तुम्ही चेक करा, माझे नंबर चेक करा. होऊ दे. हे बघ GJ 351690, आता तुमचे नंबर चेक करा साहेब. BQ 351690. आणि बरोबर तर आहे. साहेब हा नंबर बरोबर आहे, सिरीज चुकला आहे. काय सिरीज चुकला आहे? बघ ना इकडे सिरीज. हे कुठलं? बघ ना, GJ ला लॉटरी लागले. हा. GJ ओ मोरी माई, म्हणजे मला लॉटरी लागली आहे साहेब, तुम्हाला नाही. म्हणजे तुझ्या सिरीजला लॉटरी लागली, हा साहेब. म्हणजे BQच्या सिरीजला लॉटरी नाही लागली. साहेब म्हणून सांगितलं, एवढं घाई नका करू तुम्ही. पण ठीक आहे, तुमचे हाताने लागले आहे हा. ना, माझ्या 10 लाख मधून तुम्हाला 10,000 देऊन टाकेन मी. 10,000 नाही, पूर्ण 10 लाख मला पाहिजेत. अरे साहेब, हे माझं तिकीट आहे. नाही नाही, हे माझं तिकीट, हे तुझं तिकीट आहे. लागले सांगायला शहाणी. अरे साहेब, असं काय करते तुम्ही? काय करते म्हणजे? माझं तिकीट आहे. पचणार नाहीत माझे पैसे तुम्हाला. कोणाला नको पाहिजे, मी गोळा खाईन. पचणार नाही. हे मी चाललो आता लॉटरी ऑफिसला 10 लाख रुपये क्लेम करायला. बाय लॉटरीवाला 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 लॉटरीवाला. हे तू असं कसं आला रे? आणि याला काय लॉजिक आहे? डायरेक्ट घरी आला तू. आता तू लॉटरीचे पैसे आणायला बाहेर चालला होतास ना, हा. मग इथे सेट चेंज करावं लागणार. सेट चेंज करायचं म्हणजे म्युझिक द्यावं लागणार. त्यात बाबा जागा असेल तर ठीक, नाही तर मग डिरेक्टर ओरडतात. आणि हे सगळं फुटेज एडिटला गेलं ना की एडिटर भडकतो. मग हे सगळं होणार. मग त्यापेक्षा बोललो आपणच जाऊ ना. काय होईल, फार फार तर एंट्री इलॉजिकल वाटेल, पण आपला वेळ तर वाचेल. आणि त्यात तू या स्किट मध्ये आहे, म्हणजे इलॉजिकल बद्दल आपण काय बोलायचं ना. जाऊ दे, मुर्दे इकडे ना यार. हे बघ ना यार, ते जाऊ दे, सोड. मला 10 लाखाची लॉटरी लागली. प्लीज माझी लॉटरी चेक कर ना प्लीज. Check करेन ना, चेक इट. थांब, 2 मिनिटं थांब. मरतो काय? मला साखर पाणी द्या. सॉरी साखर पाणी. 10 लाखाची लॉटरी लागली. अरे ते देवाला करतो. अरे हा नंबर करेक्ट आहे, या नंबर करेक्ट आहे ग. पण हे लॉटरी तुम्हाला नाही लागली. बघा, त्यांना न बघताच कळलंय हे की लॉटरीचं तिकीट तुमचं नाही साहेब. नाही, नाही, माझ्या नाही. जबरदस्ती घेतलंय माणसाने या. तसं नाहीये. तुम्ही जो रिझल्ट बघताय ना तो सुपर बंपरचा आहे आणि हे तिकीट सुपर धमाकाचं आहे. म्हणजे साहेब, तुम्हाला याचे पैसे नाही मिळणार. मला अरे लागले ना यार. बघ ना, चेक कर ना पण यार. नाही, पण वेगळं आहे ना हे तिकीट. ए साहेब माझ्याकडे एक तिकीट आहे, माझे पण चेक करून द्या अरे ना, साहेब. तुला कसं लागेल ग? तुझं तिकीट मी स्वतः चेक केलं, स्वतः माय ए, तू सेट. चुप बस. ए, माझे तिकीट चेक करून पुढे द्या. बघ, तू पुढे बघ. एच. लागली बोलायला, पुढे बघ. बघ ना, अरे हिला नाही लागणार. अहो. मी स्वतः चेक केलं, 10 लाखाची लॉटरी नाही लागली हिला, मला माहिती आहे ना. कसं लागणार मग? तुम्ही 10 लाख मध्ये चेक केलंय. हा. 15 लाखाची लॉटरी लागली त्यांना. अरे बाई! कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. हे भगवान! 15 लाखाची लॉटरी लागली तुम्हाला. Thank you, thank वा, you, वा, वा. हिला किती लाखाची लॉटरी लागली? 15 लाखाची. हो काय? बघू 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 बघू. हे माझं तिकीट आहे. मी तिला मुद्दाम दिलं होतं, हे घे तुझं तिकीट. हे माझं आहे. हे नाही नाही माझं- साहेब, पण तरी पण तुम्हाला त्याचे पैसे नाही मिळणार. का नाही मिळणार? माझं तिकीट आहे. ते तिकीट महिलांसाठी राखीव तिकीट आहे. अबाई हे बोलो. तिकीट महिलांसाठी राखीव आहे. हो. मग मी सांगेन ना माझ्या आईच्या किंवा बायकोच्या नावाने मी तिकीट घेतलंय म्हणून. नाही नाही, तरी पण नाही मिळणार. का? कारण ते खास उत्तर भारतीय महिलांसाठी राखीव आहे. हे बाप, बाई, का कर रहे हो? मग माझी पण एक मैत्रीण आहे उत्तर भारतीय, हो. प्राजक्ता नावाची. नाही नाही, पण कसं आहे, वनिता खरा चोबे अशी जी व्यक्ती आहे ना त्यांनाच मिळणार. म्हणजे जी घरकाम करते, जी जाडी आहे, ती सध्या डाएटवर आहे, जिने भगवी साडी घातली आणि सध्या आताच तिचा मूवीचा ट्रेलर लॉन्च झाला ना, त्यांनाच मिळणार आहे. कसं आहे ते? म्हणजे मला काहीच नाही मिळणार. नाही मिळणार. द्या इकडे. नाही ना, बघ ना काय मॅडम, ते. तुमचा ते आहे ना, हे. मी तुमचा चेक पण आणलाय. 2 मिनिटं थांबा. माही चेक भी देखा है? 15 ए, लाखाचा चुप चेक. बैठो.
15 लाखाचा चेक आहे. चेक पण तूच देणार. हा मग मोठी अमाऊंट आहे, मीच देतो. थँक्यू साहेब, थँक्यू. मॅडम उद्या ना आमच्या हेड ऑफिसचे मोठे साहेब येतील, येताना बुके घेऊन येतील, प्रेस कॉन्फरन्स होईल, तुमचा पेपरमध्ये फोटो येईल, बातमी येईल. मॅडम कॉंग्रॅच्युलेशन. ऐक ना, माझं पण चेक कर. मला पण काहीतरी लागलं असेल, पण माझं तिकीट त्याच्याकडे आहे. बघणार मला काहीतरी लागलं असेल, तिला लागलं म्हणून प्लीज चेक करणार एकदा. हा आपल्याकडे सगळे रिझल्ट आहेत, आपण चेक करू ना. पण यार 15 लाख मला काहीतरी 10 लाख लागायला पाहिजे. येईल रे, थांब. हे बघ चेक कर ना. हा हा 1690. हा बघ ना. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला पण लॉटरी लागले सर. अरे बाप, हे मला साखर पाणी कर, मी मरेन नाही तर. बापरे बाप, मला लागलंय. हे साडे बघ, मला लागलंय. सर 10 रुपयाची लॉटरी लागली. 10 रुपयाची लॉटरी लागली सर. तुम्हाला उद्या आमच्या फोर्टला ऑफिसला यावं लागेल, फोर्टच्या ऑफिसला. तिथे येऊन तुम्हाला येताना आधार कार्ड आणा, पॅन कार्ड आणा, 2 फोटो आणा आणि ही सगळी प्रोसेस आहे ना, त्याचे 150 रुपये आहेत, ती फी लागेल. ती येताना घेऊन या. ते तुम्ही पैसे दिलेत की तुम्हाला 10 रुपये लगेच मिळतील. ही सगळी प्रोसेस करावी लागेल सर. 10 रुपयाचं बक्षीस मला लागलंय. हां सर, ते घ्यायला मी फिल्टर पाड्यावरून फोर्टला जाणार. आधार कार्ड वगैरे घेऊन 2 फोटो पण आणा 150 रुपये मी भरायचे, मग मला 10 रुपये मिळणार लगेच. आणि हिला तू लगेच चेक दिलास. अशी कुठली कंपनी आहे तुमची आणि कोण आहे तुमचा बॉस? त्या बॉसचं नाव काय सांग जरा मला. ओळखा. जो गाडीतल्या एसी मध्ये सुद्धा घाम पुसतो तू. बरोबर ओळखला आहे साहेब. गाडीच्या मागे ज्याने बेबी ऑन द बोर्ड लिहिलंय आणि एकटाच बाबू गाडी चालवतो तू. बरोबर ओळखले आहे. हो ना, ते प्रसाद खांडेकरच ना. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. मार सुट्या का शॉर्टकट निक निक. गौऱ्या, आज तुझे काय नवीन केलेलं आहे ह्याच्या बरोबर टक 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 टक, ते काय आहे ते पुन्हा एकदा झालंच आपण पाहिजे. करतो ना. ते भारी आहे, ते मस्त होतं. आणि वने, ऍक्च्युली तुम्ही जेव्हा मंचावर येता तेव्हा आम्हाला लाफ्टरची लॉटरी लागतेच, नेहमीच लागते, पण तुला खरोखरीच लॉटरी लागलेली आहे. कारण लवकरच तुझा एक चांगला बॉलिवूड पिक्चर रिलीज होणार आहे, ट्रेलर रिलीज झालाय आणि त्याच्यामध्ये ती खूप उत्तम भूमिकेत आहे. त्यासाठी तुझं आम्हा सगळ्यांच्या वतीनं खूप अभिनंदन. ऑल द बेस्ट. विचारूया दर्दी हास्य रसिकांना, त्यांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स? धमाल परफॉर्मन्स, बने आज भी दिन बने, काही डाऊटच नाही. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. लाफ्टरची लॉटरी आम्हाला नेहमीच लागते, पण आज तुम्हा दोघांच्या रूपानं आम्हाला धमाल गाण्यांची सुद्धा लॉटरी लागलेली आहे. या जबरदस्त परफॉर्मन्स नंतर तशीच जबरदस्त म्युझिकल दाद व्हायलाच पाहिजे. आज वनिता मला माल होई, पण गौरव नशिबात लॉटरी तुझ्या नाही. त्या बात फार फार मी खुश केलं. लॉटरी आता मला असं वाटतं की वनिताला घेऊनच मी पण एक लॉटरी काढावी, कारण तिला तू कुठलं जरी तिकीट घेतलं तर तिलाच लागतंय. तिच्याच हातानं लॉटरी तिकीट काढावं असं वाटतंय मला. वा, बहुत खुश. मंडळी, गावात आलेल्या पाहुण्याला रस्ता दाखवणं म्हणजे पुण्याचं काम. आपले अरुण दादा आणि रोहितनं देखील संदेशला रस्ता दाखवण्याचे हे पुण्य कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करायला घेतले. बघूया तिकडे काय धमाल घडतेय. बावड्या ए बावड्या बावड्या हुई 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 हे बावड्या हे कसले किल्प बघतोय बावड्या. काय मालतीगिरी चालली तुझी वाचा रे? बावड्या बावड्या कशाला बोलतो रे? का रे बावड्या? बावड्यावर थांबशील ना मारशील फंबल स्किट थांबल. नाही, मला सांग की बावड्या होय होय बावड्या, तू काल पूजेला गेला होता का जेवायला? काय काय जेवण काय काय होतं रे? रे साऱ्या हा जेवण काय येतं ते विचारू नको, मग? जेवण वारायला कोण होतं ते विचार. असं आहे काय? जेवण वारायला कोण होतं रे? मी नाही म्हणा, लाज वाटते. सांग सांग की कोण होतं, सांग की लागा. ती आपली तामणकरांची पुतणी, हा एकदम सैन, अयो. रावस, कुरकुरीत गोरी, अशी सर पातल, मरकुरी गुलाब.
ती होती जेवण वारायला. जेवण वाढ ती होती. पण जेवणामध्ये लोणचं वारत होती ती. तिला सारखं सारखं बघायला पाहिजे म्हणून बोलत एक्सक्यूज मी मॅरे म्हणे लोणचं मिळेल का. एक्सक्यूज मी मला म्हणे थोडस लोणचं मिळेल का. म्हणे लोणचं देता का. तुला सांगतो आवरे लोणचं खाल्लंय मी. भातासारखं लोणचं खाल्लंय रे. सकाळी सगळं लोणचं महागात पडलं रे. महागात पडली. बरं ते जाऊ दे. के- आला का टाइमपास कसा व्हायचा आपला. अरे कुठे काय टाइमपास करतो आपण पिक्चरला जाऊया का ते पिक्चर. नको रे. कुठले पिक्चर हल्ली पिक्चर चांगले असतात का रे. टाइमपास कसा व्हायचा आपला वेळ कसा जायचा. Time is- आपण होय बावड्या. ठीक आहे. आपण सापशिडी खेळूया का सापशिडी. नाही यार. नाहीतर लुडो खेळूया त्याच्यावर. वत्सरे, लुडो लुडो तू घ्यायला काय लहान पोरगेच करे. मग पवाय जाऊया की नदीला. नाही नाही, नको नदीला. नमस्कार नमस्कार हा, नमस्कार. मला जरा पत्ता सांगता का पटकन. एक्सक्यूज मी काय झालंय. मी जाम बिझी आहे. म्हणजे हे महत्वाचं काम आहे. म्हणजे या कामात कोणी डिस्टर्ब केलं तर मला आवडत नाही. ऍक्च्युली ना मी हे पत्ता तुला नाही सांगू शकत. ऍक्च्युली जर पत्ता तुला विचारायचा असेल ना तर यो माझा मित्र आहे रोहित्या. जरा पत्ता सांगतो का रे. एवढ्यात पत्ता सांगून तो घरी जाऊन जेवून बिवून खाऊन आला असता इथपर्यंत. बघा ना साहेब कुठला पत्ता ते पाहिजे. मोगराळी मला पाहिजे. तिथे न्यू इंग्लिश स्कूल आहे तिथे मला जायचंय. इंग्लिश स्कूल. हो इंग्लिश स्कूल. आयला कुठं आलाय तुम्ही. येडा आहे का हो तुम्ही. इंग्लिश बावड्या के? इकडे मग ऐक की. काय झालं? न्यू इंग्लिश स्कूल पाहिजे. कुठे जायचं मला. न्यू इंग्लिश स्कूल New मोगराळी. English. हा. इंग्लिश स्कूल तुम्ही आला. नाही, नाही, न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूल इथं नाही. तुम्ही लय लांब आला इकडे. लय लांब म्हणजे मी चंद्रावर येऊन तुम्हाला पत्ता विचारतोय काय. हे बघा मला तिकडे सांगितलं कोणीतरी की मोगराळीत जा तिथे तुम्ही न्यू इंग्लिश स्कूल कोणालाही विचारा कोणी पटकन सांगू शकेल. हे बघा पाहुणं ती न्यू इंग्लिश स्कूल नसेल. हा. म्हणजे इथं न्यू इंग्लिश स्कूल कुठं नाहीच. म्हणजे न्यू पण नाही ओल्ड पण नाही. कुठलंच नाही. नाही पण ही मोगराळीच आहे ना. हा ही मोगरा आलीच आहे. पण इकडं प्राजक्ताचा सुगंध दरवल. म्हणजे असं दरवलतो. तुम्हाला असं दरवललं नाही इकडं. ऍक्च्युली दरवलतो अच्छा, इकडं. अच्छा. नाही महत्वाचं काय. मला पटकन मोगराळी न्यू इंग्लिश स्कूल सांगा ना प्लीज पटकन सांगा. हे बघा पाहुणं 2 मिनिटं थांबा जरा. हे बघा मला अर्जंट आहे हो मला बसा तर तुम्ही शांत व्हा. न्यू इंग्लिश स्कूल इथं कुठं नाही. नाही इंडिया हायस्कूल असेल बहुतेक. इंडिया हायस्कूल आहे. हा आहे की. मग ते कुठे सांगा ना. मला ना ऍक्च्युली चव्हाणांच्या घरी जायचंय. अयो होय, 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 होय. म्हणजे तुम्हाला चव्हाणाच्या घरी जायचंय. मग माझ्यावर चला तुम्ही चला चला तो. अहो नाही नाही मी तुम्हाला ओळखत नाही. मी कसं काय तुमच्या बरोबर येऊ शकतो. तुम्हाला चव्हाणाच्या घरी जायचंय का हो, हो. नाही. मग मी रोहित चव्हाण. मग माझ्यावर चला तुम्ही चला. नाही 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 ऐका 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 मला रोहित चव्हाणांकडे नाही जायचंय. मला शामराव चव्हाणांकडे जायचंय. अयो मग ती तर लय अवघड आहे मग. का अवघड काय अहो, आमच्या गावात असं पावला पावलाला श्यामराव चव्हाण आहे. काय म्हणता. हा, तुम्हाला बघायचंय का मग ह्या आळीला बघा. श्यामराव हाय का. आता हे आळीला बघा. श्यामराव हाय. खरंच आहे. नाही नाही एक मिनिट. शामराव बोलल्यावर तुम्ही का हो दिलात. ओ माझं टोपण नाव शामराव आहे. काय तेवढंच नाही बाबांना घरी माहिती काय बोलतात. काय बेबी. बेबी बेबी अहो काय फालतूगिरी चालली आहे. ही बेबी बघा काय ही बेबी. नाही 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 फालतूगिरी आहे सगळी. हे बघा मला ना अर्जंट आहे. ऍक्च्युली मला ना मैताला जायचं. ए अरे त्याला माहितीला जायचं रे. माहितीला माणसाला इथं जाणार माझं इकडे थांबवायचं काय फालतू इकडे बाल. कोण खपले. खपलंय. आणि कोण गेले. माझी सासू गेली आहे. सासू. अरे बाजा सासू गेली. सासू गेली मला खुश रांगळक डांगळक 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 राक दनागळक डाकळक डाकळक रांबक डाकळक डाकळक डाकळक. अरे डंगक डाकळक डाकळक सासू गेली. रांडकी डाकळक डाकळक डाकळक. अरे सासू गेली म्हणजे नाचाय पाहिजेस का तू. अरे अहो माझी सख्खी सासू नाही गेली आहे. माझ्या मावस मेवणीची आई गेली आहे. म्हणजे मावस सासू गेली आहे. वत्सरे तू मैथानला आलास. नाही मेवणीला भेटायला आलास. म्हणजे मेवणीसाठी आलेली दिसती मेवणी कशी आहे. भेटल काय? मोबाईल नंबर.
हे बघा हे तसं काही नाही बघा मला खूप घाई आहे. मला एक सांगा, गावामध्ये कुठल्या तरी घरात माहीत झालेलं असेल ना, तुम्हाला माहित असेल ना ते. बरोबर सांगतो सरपंच. इकडे काय माहितीये मला, तू इकडे या बाजूला. तू एक काम कर, तू इकडून सरळ जा. तिकडे तो किराणा भुसर भेटल तुला. त्या भुसऱ्याला विचारायचं की यो बाबा मला ढेकुलाने पाठव. ढेकुल माहितीये तुला? ढेकूळ हा. ढेकुलाने पाठवलं असं त्याला सांगितलं की तुला पुढचा पत्ता सांग. तिकडे ना? ओके, ओके, कुठं जात आहे तिकडे? अहो ढेकूळ नाही पाठवलं तिकडे. कशाला त्याच्या नादाला लागला ह्या काळ्या मनुक्याच्या? अय्यो मला प्रेमाने काल म्हणू खूप. ठीक आहे. तुम्ही ह्याच्या नादाला लागू नका. काय करा माहितीये का, सरळ असं वायव्य दिशेला जायचं. वायव्य दिशा. वायव्य मोठं छान आहे. अरे तू आडाने त्याला नाही कळत. 5वी नापास. वायव्य दिशा नाही, अगृत्य दिशेला जायचं. अगृत्य दिशा. काय ए बाबा ए बावड्या, तुझ्या पाया पडू का तुझ्या? काय झालं? एक तर आग्नेय तरी म्हण, नाही तर नैऋत्य तरी म्हण. निवृत्ती आणि अग्नेच्या मध्ये अगृत्य माहिती तुला? माझ्या बरोबर चल. तिकडे समजा न्यू इंग्लिश स्कूल नसेल तर तू मला 500 रुपये द्यायचे. आणि जर असलं तर मला 500 रुपये द्यायचं. अरे तुम्हाला मी कशाला देऊ 500 रुपये? कुठून तुम्हाला द्यायचे 500 रुपये? उगाच फालतूगिरी नाही पाहिजे तुमची, सांगू ठेवतोय. एकतर इथे नेटवर्क पण नाहीये अरे मोबाईल. मग मी कधीपासून शोधतोय वाचा रे माना, नाही तर तुला कुठून येणार? हात वर करा की म्हणजे येतंय नेटवर्क. अजून हात वर असा करा अजून. आली आली बघा रे. अरे बाबा, वाचा वाचा रे. फोन आला की तो? अरे फोन आला की तो? हॅलो. अहो काय दाजी, किती खोटारडे आहे तुम्ही. वचनात पण नाही आले. आता काय फायदा तुमचा? घरी जावा तिकडे तुम्ही. अगं सोने ऐक ना. मला नाही ऐकायचं तुमचं काय पण. अगं मी इथंच कुठेतरी जवळ आलोय, पण मला हे कोणतरी दोघं जण भेटलेत. मी ते मला. बघते तुम्हाला मागापासून त्या दोघांबरोबर तुम्ही गप्पा मारताय. तू कुठून बघतेस मला? इकडे इकडे गॅलरीत. लक्ष्मी आहे. लक्ष्मी अगं हे बघ ना, हे दोघं कोण मला भेटलेत बघ ना. हे लक्ष्मी. हा, हे लक्ष्मी. वाचाऱ्या मागापासून बोलायचं ना, ही एवढ्या समोर आहे लक्ष्मी. इकडे न्यू इंग्लिश कलाय वाचायला आवडा टाइमपास फुकटचा करा तिकडे. अरे लक्ष्मी लक्ष्मी, हे बघ अगं हे तुझा दाजी ऐक ना, दाजी 2 तास झालं इथं आमच्याबरोबर गप्पा मारत बसलाय. त्याला सांगितलं मयत निघालाय तिकडं, तर मग मला मयत महत्वाचं नाही, मला मिहुनीची गाठ आहे. मला मिहुनीला भेटायचं आहे. असं आहे तुझा दाजी. घरी जा तुम्ही. अगं लक्ष्मी अगं अरे का वाट लावताय माझी? आता ती लक्ष्मी माझ्याकडे बघायची पण नाही. अरे तुमच्या तर ए लक्ष्मी थांब थांब थांब. ए आलो थांब. वा 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 वा, क्या बात है. मस्त झाला परफॉर्मन्स. सई, तुला या त्रिकुटाचा परफॉर्मन्स कसा वाटलाय? तुम्ही तिघे एकत्र आलात की एक काहीतरी वेगळी एनर्जी असते जी मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे तुमच्या तिघांच्या येण्याने एक चेहरा असा राहतो आणि तो शेवटपर्यंत असाच राहतो. तो आजही राहिला. बाबाजींचं स्पेशल अपिअरन्स खूपच आवडलेला आहे आज. आणि मला असं वाटतं की एक छोटासा गेस्ट अपिअरन्स 4 चांद लावून जातो तसाच झालेला आहे. बाबाजींसाठी एकदा जोरात टाळ्या. मस्त झाला. आय एन्जॉय. साजन, विशाल, तुम्हाला तुमच्या हलगी बॉयचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय? संदेशला मैतीला जाण्याचा लागला होता ध्यास. रोहित अरुण त्या संघ केला टाइमपास. फार फार सुंदर, फार हसलो आणि फार आवडला मला. थँक्यू त्रिकुट. धन्यवाद.